जय महाकाल भावना विषय असा आहे तर तुम्ही बघू शकता नाही का, सकाळचे 9 वाजलेले आणि रात्री म्हणजे असं समजा की रात्री 1 वाजेपासून पाऊस चालू आहे. एवढा पाऊस चालू आहे प्रमाणाच्या बाहेर नाही का, रात्री 1 वाजेपासून आणि आता सकाळचे 9 वाजलेले तरी एवढा भयंकर पाऊस चालू आहे का म्हणजे आपल्याला कामावर पण जाता येत नाही आज. आणि आमच्या इकडं एक नाला आहे, म्हणजे त्या नाल्याला तुम्ही बघू शकते बघा कसला पूर आलेला आहे, एवढा डेंजर पूर म्हणजे एकदम भयंकर वातावरण झालेलं आहे नाही का. लोकांना पण आहे ना म्हणजे घराच्या बाहेर निघायचं पण आता भीती होऊन गेलेली, कारण एवढा पाऊस होऊ राहिला आमच्या इकडे नाही का. देवळी कॅम्प मध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊसच होतोय असं समजायला गेलं तर. मुंबईचा बंद झालेला आहे पाऊस आणि इकडं पाऊस भयंकर चालू झालेला आहे नाही का. आणि तुमचा भाऊ मस्त छत्री बित्री घेऊन आता निघालेला आहे कुठं माहितीये का, डायरेक्टली आपल्या ऑफिसकडे जाण्यासाठी. कारण विषय असा आहे आपलं ऑफिस गरीबाचं ऑफिस आहे ते गळतं. तर आता आपल्या गोडाऊन मध्ये किती पाणी पसरलेलं आहे, किती पाणी झालेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे नाही का. आणि रस्त्याने पण हे बघा इकडे शेती बिती भावांनो एकदम म्हणजे भयंकर वातावरण होऊन गेलेलं आहे नाही का. आश्चर्य म्हणजे असं समजा चप्पल घालून निघालो तरी माझे ना मागून पूर्ण पॅन्ट बिंट सगळं खराब होऊन गेलेलं आहे. माहिती आहे का तुम्हाला, काय सांगायचं आता. जे ते लोक ज्याच्या त्याच्या घरात बसलेले आहे, पण आपल्या इकडं पावसामुळे वातावरण एकदम भंगार झालेलं आहे नाही का, एकदम भयंकर वातावरण. हे बघा रात्री विचार करा ना भावांनो, रात्री 1 वाजेपासून म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे नाही का. 1 वाजेपासून कंटिन्यू विचार करा, 1 वाजेपासून म्हणजे कसला भयंकर पाऊस चालू असेल. इकडं पूर बीर आलेलं आहे नाही का, म्हणजे काहीच पूर वगैरे झालं धन्य म्हटलं, काहीच खरं नाही आता. आणि त्याच्यात आता लोकांनी काय म्हणजे सोयाबीन लाव, हे लाव ते लाव, त्याच्यात आता लोकांचं पण काही नुकसान वगैरे नको व्हायला. तेवढं झालं म्हणजे बरं होईल नाही का, कारण नुकसान नाही झालं पाहिजे. लोक म्हणजे अक्षरशः रेनकोट बिनकोट घालून नाही का बाहेर निघते. पण तुमचा भाऊ डायरेक्टली छत्री बित्री घेतलेली आहे, तुमच्या भावानी छत्री बित्री घेऊन निघालेलं आहे नाही का. आता बघू जाऊ आपण आपल्या बसंतीकडे सगळ्यात पहिले. कारण विषय असा आहे भावांनो का आपली जी बसंती आहे, बसंतीमध्ये आपल्या गोडाऊनची चावी नाही का. तर मग गोडाऊनची चावी वगैरे घेऊ तिथून, बघू मग लवकरात लवकर काय विषय काय नाही. पाऊस कारण भयंकर चालू आहे आणि खास करून कुत्र्यांचे खूप हाल होत आहे भावांनो. चला लवकरात लवकर आता जाऊ आपण आपल्या बसंतीकडे. सो गाईज फायनली आपण आलेलो आहे आता आपल्या ऑफिसला. आणि तुम्हाला मी मागाशीच बोललो आपल्या गरीबाचं गोडाऊन आहे, फुल पाणी वादळ विषय होऊन गेलेले पण फुल पाणी झालेलं आहे. आणि आज मध्ये पण डेंजर परिस्थिती डायरेक्ट हे बघ, डायरेक्ट पाणी डेंजर काम होऊन गेलेलं आहे. त्याच्यात आपल्या काही एक मित्र आलेला होता, त्याची दुपारी कहाणी होती, तो सांगत होता काय करणार आहे आता आपण पण, ज्याला त्याला ज्याची त्याची लाईफ आता कशी ना कशी स्ट्रगल करून जगावं लागते, बरोबर आहे का नाही. पावसाने पण आज एवढी घाण करून टाकलेली आहे ना, हे बघा फुल चिक झालेली आहे. त्याच्यात आपलं झाड तर मस्त लय मोठं होऊन गेलेलं आहे आता, पपईचं झाड. आणि इकडं आपलं ऑफिस तुम्ही बघू शकते पूर्ण वल्ल झालेलं आहे. हे डेंजर परिस्थिती एकदम गंभीर विषय आहे. तर बघू आपल्याला काही जे माझ्या अंदाजी 4 का 5 काहीतरी फायर एक्सटिंग्विशर आहे ते आपल्याला रिफिल करायचे नाही, ते पण रिफिल करून घेतो. कारण काय आज दिवसभर तर कुठं जाणार नाही, पावसाच्या वातावरणामुळे एवढा पाऊस चालू आहे, कोण जात बसेल कुठं नाही का. आणि आपल्या मागं काही कुत्रे पण आले होते डॉग्स, मी त्यांना बोलवलं होतं चला म्हणून, पण ते काय ते पण ऐकाना माझं. आले इथपर्यंत आपले दरवाजापर्यंत आले, दरवाजावर सुसू केले गेले परत पावसात. म्हटलं झालं धन्य, म्हटलं काही विषय नाही आता, कारस्थान चांगलंच आहे नाही का म्हटलं. त्यांना इथं मी पाऊस नको लागायला म्हणून बोलवलं आणि त्यांनी दरवाजावर सुसू करून निघून गेले. वातावरण त्याला डेंजर आहे गाईस. हे बघा म्हणजे रात्री काहीतरी मी 1ला झोपलेलं आहे
आमच्या इथे एक कोंबडा आहे. तो कोंबडा आहे ना, जसं सकाळी पाठ झाल्यावर कसं गागतो तसं तो कोंबडा रात्री 12 वाजेपासून गागत होता. म्हटलं उगेच श्रावण चालू आहे आता म्हणून, नाही तर कोंबड्याचा कार्यक्रमच करणं होतो रात्रीचं. बघू आता, आज जर गागला तर मग गाईज आजच कार्यक्रम करून टाकू त्या कोंबड्याचा, म्हणजे घेऊन येऊ त्याला आणि त्याचा कार्यक्रम आपण 23 तारखेनंतर काही विषय नाही. 23 तारखेनंतर आपण त्याचा कार्यक्रम एकदम पद्धतशीर गाईज करून टाकू, नाही का. म्हणजे श्रावण वगैरे पण संपतोय आपला, मग त्याचा कार्यक्रम पण आपण करून टाकू. एक तर वल्ल एवढं झालेलं आहे ना गाईस, हे बघा कशी गाईस, एक नंबर आहे का नाही. कशी बसंती, नाद नाही करायचं, नाद पप्पाची बसंती आहे. R15 आपली, R15 बुलेट टाईप आहे डायरेक्ट. काय नाद, दणका विषय दणका. एक तर पावसाने एवढं डेंजर काम करून टाकलेलं आहे ना, त्याच्यात ते डॉग्सला बोलवलं मी, म्हटलं चला इकडं, तुम्हाला पाऊस बिऊस लागल. मधी नाही आले, दरवाजेपर्यंत आले, दरवाजेवर सुसू केली, निघून गेले. माझं कुत्रं हेक्की तिथं घरीच आहे. त्याच्यात आमच्या कॉलनीमध्ये गाईस काल रात्री, म्हणजे काल दिवसभरातच आलेलं आहे ते पागल कुत्रं झालेलं आहे. येडं झालं ते कुत्रं. त्या कुत्र्यांनी पण, ते आमच्या इथे एक कुत्रं आहे, मनीष नावाचा पोरगा आहे, त्याचं डॉग आहे नाही का तो, तर त्या कुत्र्याला पण चावून घेतलं त्यांनी. रात्री त्याला बोललो होतं चाल, म्हटलो इंजेक्शन मारून आणू. म्हणे अरे तो लय भ्या करून राहिला. म्हटलो ठीक आहे म्हटलं. मग काय आता डॉक्टरांना पण एवढं फोन केला आम्ही, पण डॉक्टर पण काही रात्री यायला तयार नव्हते. आणि पाऊस तर पार काहीतरी रात्री पाऊस आहे ना, पाऊस भावांनो, रात्री कधी चालू झाला माहिती का, 1 नंतरच, 12-1 नंतर पाऊस चालू झाला. आणि त्याच्यात त्या कोंबड्याने लय त्रास दिला होता मला. तो कोंबडा पण लय गागत होता रात्रभर, कॉकॉक कॉकॉक. म्हटलं काय बधीर काम कान करून ठेवले, काय ती झोप पण यायना नाही का मला त्याच्यावर. जाऊ द्या काही, चला मग काय, आता आलोय ऑफिसला. आता थोडंफार काम वगैरे आहे आपलं, ते काम वगैरे करून घेतो नाही का. आणि मग काय निवांत आपली ही बाज आहे, ही बाज मस्त अशी सरळ करून घ्यायची, मस्त ताणून द्यायची नाही का. घरी माझ्या नाही जाण्यात, पाऊस चालू आहे, चिकचिक होती लय, बरोबर आहे का नाही. चलो गाइस, मिलते हैं फिर अभी नेक्स्ट ब्लॉग में. बूम.